तर भंडाऱ्यामध्ये नाना पटोले ईव्हीएम विरोधात आक्रमक झालेत। भाजप नेत्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचं पत्र आणावं असं आव्हानच नाना पटोलेंनी भाजप नेत्यांना केलंय। बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायला आम्ही तयार आहोत, सुरुवात आम्ही आमच्यापासूनच करू, 100% बॅलेट पेपरवरती निवडणूक घ्यायला आम्ही तयार आहोत असा इशारेवजा टीकाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते परिणय फुके यांच्यावरती केली आहे। ही भूमिका घेऊन आपल्याला काम करावं लागेल आणि याला ज्यांनी कोणी राजकीय वळण सांगितलं त्याला सांगायचं की बाबा तुला आहे ना तर मग तू ठीक आहे ना। आता मी पाहत होतो एक त्या दिवशी व्हिडिओ, हे भाजपचे जे लोक आता थोड्या मताने हरले त्यांना वाटतं की आम्हीच आहोत, ते एका चॅनलला सांगत होते की बॅलेटवर मतदान, तर त्यांना एक ते आले तुमच्याकडे त्यांनी म्हणाले तर ठीक आहे, तर तुमचं त्या निवडणूक आयोगाला सांगा एक पत्र आणा, दुसऱ्या दिवशी नानाभाऊ राजीनामा देते बॅलेटवर घेऊ असं सांगायचं आहे।